नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बोयेदेवी, रयत शिक्षण संस्थेचे SSGM महाविद्यालय कोपरगाव. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये BCom भाग सेकंड सेमिस्टर थर्ड कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग ह्या विषयाचा जो काही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत CBCS पॅटर्न 2019 नुसार रिवाइज सिलेबस आलेला होता, त्या संदर्भात आपण चर्चा केलेली होती. तर आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग ह्या विषयाचा युनिट फर्स्टला सुरुवात करणार आहे. तर युनिट फर्स्टचं नाव असं आहे की बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, ह्या विषयात म्हणजे ह्या युनिटमध्ये आपण बघणार आहे की कॉस्ट अकाउंटिंगच्या रिलेटेड ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग हा सब्जेक्ट शिकण्याआधी आपल्याला ह्या बेसिक गोष्टींची गरज असते. ह्या बेसिक गोष्टी कुठल्या त्या आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आता कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, तर कॉस्ट अकाउंटिंग मीन्स इट इज वन ऑफ द ब्रांच ऑफ अकाउंटिंग. काय कॉस्ट अकाउंटिंग काय, एक अकाउंटिंगची ब्रांच आहे. आता ह्या अकाउंटिंगची ब्रांच म्हणजे काय, तर अकाउंटिंगच्या प्रामुख्याने 3 ब्रांचेस आहेत. कोणकोणत्या, तर पहिली ब्रांच आहे फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरी आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, तिसरी आहे कॉस्ट अकाउंटिंग. आता ह्या तिन्ही ब्रांचेसमधला फरक काय, म्हणजे ह्या तिन्ही ब्रांचेस आपण का शिकायच्या, तर ह्या तिन्ही ब्रांचेसमध्ये वेगवेगळा फरक आहे आणि प्रत्येक ब्रांच ही त्याच्यानुसार म्हणजे त्याच्या प्रिन्सिपलनुसार त्याच्या रूल्सनुसार कार्य हे करत असते. आता फायनान्शियल अकाउंटिंग काय करत असते, तर फायनान्शियल अकाउंटिंग फक्त जे काही हिस्टॉरिकल नेचरचे ट्रान्झॅक्शन असतील ते फक्त त्या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केले जातात. त्यावरून तुमच्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन्स काय कशी आहे ही ठरवली जाते. कशात, तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये. मग मॅनेजमेंट अकाउंटिंगची ब्रांच काय करत असते, तर मॅनेजमेंट अकाउंटिंगची ब्रांच तुमच्या बिझनेसचे डिसिजन्स जे काही घेतले जातात ते सर्व मॅनेजमेंट अकाउंटिंगवरूनच घेतले जातात. म्हणजे ही काय करत असते ही ब्रांच, तर ही ब्रांच काय करत असते की मॅनेजमेंटच्या दृष्टीनं भविष्यात काय करायचं, कुठल्या गोष्टी करायच्या, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगमधनं करायचा असतो. आणि त्यावरूनच मॅनेजमेंट काय करत असतात, बिझनेसच्या रिलेटेड सर्व डिसिजन्स हे मॅनेजमेंट अकाउंटिंगवरनं घेत असतात. म्हणजे थोडक्यात फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये पास्टमधील सर्व स्टडी केला जातो, म्हणजे भूतकाळात घडलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये भविष्यात कुठल्या गोष्टी करायच्या आहेत याचा अभ्यास केला जातो. आणि सगळ्यात शेवटी कॉस्ट अकाउंटिंग. आता कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, तर एखादं प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस करत असाल तर त्या प्रोडक्टची प्राईस कशी ठरवावी, कॉस्ट कशी ठरवावी किंवा कशी शोधावी ह्याचा अभ्यास आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमधनं करायचा असतो. आता फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये पास्टचा अभ्यास केला जातो, मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये फ्युचरचा अभ्यास केला जातो आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये पास्ट प्लस फ्युचर प्लस प्रेझेंट ह्या तिन्ही गोष्टीचा अभ्यास आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमधनं करायचा आहे. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की कन्सेप्ट ऑफ कॉस्ट म्हणजे काय, कन्सेप्ट ऑफ कॉस्टिंग म्हणजे काय, किंवा कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय आणि कॉस्ट अकाउंटन्सी म्हणजे काय, ह्यामधील डिफरन्स म्हणजे ह्या कन्सेप्ट मुळात काय आहेत ह्या आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. आता ह्या कन्सेप्टचा उपयोग तुम्हाला भविष्यात सपोज तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात त्या ठिकाणी ह्या कन्सेप्टचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे इंटरव्ह्यूला ह्या अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता कॉस्ट अकाउंटिंग काय करत असते, इट इज अ डेव्हलप टू प्रोव्हाइड ऑल रिक्वायर्ड कॉस्टिंग इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट फॉर टेकिंग व्हेरियस मॅनेजरियल डिसिजन्स. कॉस्ट अकाउंटिंग काय करत असते, एक प्रकारे कॉस्टिंगची इन्फॉर्मेशन डेव्हलप करत असते कॉस्टिंगच्या संदर्भात आणि ती सर्व रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन्स
मॅनेजमेंटला प्रोव्हाइड करते आणि ती प्रोव्हाइड केल्यानंतर मॅनेजमेंट काय करते, त्याच्यावरनं मॅनेजरल डिसिजन्स हे घेत असते. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी कशात केल्या जातात, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केल्या जातात. आता याच्यामध्ये आपण काही कन्सेप्ट बघणार आहे की कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय. तर त्याच्यामधली पहिली कन्सेप्ट आहे कन्सेप्ट ऑफ कॉस्ट. आता कॉस्ट म्हणजे काय, तर कॉस्ट म्हणजे तुम्ही म्हणाल किंमत. म्हणजेच काय, किंमत म्हणजे एखादी वस्तू घेतली, त्या वस्तूच्या बदल्यात आपण काहीतरी अमाऊंट पेड करतो, त्याला काय म्हटलं जातं, कॉस्ट. ओके, बरोबर आहे. पण आता ही कॉस्ट कशी निर्माण होते, म्हणजे ती पर्टिक्युलर किंमत कशी तयार होते हे आपल्याला माहिती पाहिजे. हे आपल्याला कधी माहीत होणार, तर त्यासाठी कोणकोणते रूल्स आहेत, कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला ह्या कॉस्ट अकाउंटिंगमधनं करायचा आहे. आता कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट इज द टोटल ऑफ ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड वेदर पेड और आउटस्टँडिंग इन द मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल ऑफ प्रोडक्ट और दोज इन्कर्ड इन गिविंग अ सर्व्हिस. आता इथे त्याने काय म्हटलंय, कॉस्ट इज द टोटल ऑफ ऑल एक्सपेन्सेस. म्हणजे कॉस्ट म्हणजे काय, अशा प्रकारचे सर्व एक्सपेन्सेस जे काय असतील. म्हणजे आता त्या ठिकाणी तुम्ही एखादं सपोज तुम्ही एखाद्या कारचं प्रोडक्शन्स करत असाल, एखादी कार तयार करायची असेल तुम्हाला, तर ती कार तयार करण्यासाठी तुम्हाला कारचं मटेरियल लागणार, कार तयार करण्यासाठी लेबर्स लागणार आणि इतर काही अदर एक्सपेन्सेस असतात ते सुद्धा लागणार. मग हे सर्व लेबरचे जे काही सॅलरी असेल ती, त्यानंतर मटेरियलची किंमत, अदर एक्सपेन्सेस झालेले त्याची किंमत, ह्या सगळ्या गोष्टींची टोटल जी काही अमाऊंट येते तिला काय म्हटलं जाते, कॉस्ट असं म्हटलं जाते. आणि ह्या कॉस्टमध्ये तुम्ही काय करताय की त्याच्यामध्ये तुमचे सेलिंग करत असताना जे काय ॲडव्हर्टाईज करत असता, सेल करण्यासाठी जे काय ॲडव्हर्टाईजमेंट करताय त्या ॲडव्हर्टाईजमेंटचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकताय. त्यानंतर तुमचा प्रॉफिट म्हणजे पर्सेंटेजमध्ये तुम्ही तुमचा प्रॉफिटसुद्धा त्या ठिकाणी ॲड करू शकताय. अशी ओव्हरऑल टोटल करून तुम्ही काय करू शकताय, त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टची, थिंगची कॉस्ट ही तयार करू शकताय. हेच आपल्याला कॉस्टिंगमध्ये शिकायचं आहे. म्हणजे कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट इज द टोटल ऑफ ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड वेदर पेड और आउटस्टँडिंग इन द मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल ऑफ प्रोडक्ट और दोज इन्कर्ड इन गिविंग अ सर्व्हिस. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आहे कॉस्ट आर कॅल्क्युलेट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ मॅनेजमेंट. आता कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर जे काही मॅनेजमेंटचे पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, म्हणजे मॅनेजमेंटच्या मतानुसार काय केलं जाते, ही कॉस्ट कॅल्क्युलेट ही केली जाते. म्हणजे त्यामध्ये काय केलं जाते बघा, सपोज लेबर असतील, लेबरला किती सॅलरी द्यायची ते मॅनेजमेंट ठरवत असते. मटेरियल असेल तर मटेरियल किती यूज करायचं, किती प्रमाणात यूज करायचं, याचं सर्व डिसिजन्स मॅनेजमेंट घेत असतो. त्यानंतर किती पर्सेंटेज आपण प्रॉफिट त्यामध्ये ॲड करायचा, आपली किंमत, ह्या सगळ्या गोष्टींचे निर्णय कोण घेत असते, तर मॅनेजमेंट. त्यामुळं कॉस्ट ही कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कॅल्क्युलेट केली जाते, तर मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कॅल्क्युलेट ही केली जाते. आता पुढे त्याने म्हटले एक्सपेक्ट कॉस्ट टू परफॉर्म 3 फंक्शन्स ॲज फॉलो. आता ही कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना किंवा असर्टेन करत असताना पुढील काही फंक्शन्स त्याने सांगितले, त्या फंक्शनचा आधार घेऊन, बेस घेऊन आपल्याला कॉस्ट ही कॅल्क्युलेट करावी लागते. मग त्यामध्ये त्याने म्हटले कॉस्ट कम्प्युटेशन्स. आता कॉस्ट कम्प्युटेशन्स कशी करायची किंवा कॉस्ट कंट्रोल कशी करायची किंवा कॉस्ट ॲनालिसिस कशी करायची हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर डेफिनेशन्स ऑफ कॉस्ट. बघा, कन्सेप्ट ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला कॉस्टचे डेफिनेशन्स काय आहेत हे सुद्धा माहीत पाहिजे. तर प्रामुख्याने तुम्हाला कॉस्टच्या खूप साऱ्या डेफिनेशन्स मिळतील, बघायला भेटतील किंवा तुम्ही क्रिएटसुद्धा करू शकताय.
याच्यामध्ये तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये मी प्रामुख्याने तुम्हाला 3 कॉस्टचे डेफिनेशन सांगणार आहे. त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे की अकॉर्डिंग टू अँथोनी अँड वेल्सन. आता अँथोनी अँड वेल्सन यांनी कॉस्टची डेफिनेशन असे केले की कॉस्ट इज अ मेजरमेंट इन मॉनिटरी टर्म्स ऑफ द अमाऊंट ऑफ रिसोर्सेस यूज फॉर द सम पर्पज. त्याने काय म्हटले, कॉस्ट ही काय एक प्रकारे पैशाच्या स्वरूपात काय ती मोजली, ती अमाऊंट काय केली जाते, मेजर केली जाते. म्हणजेच काय, तुमचे जे काही रिसोर्सेस असतील, आता रिसोर्सेस म्हणजे काय, तुमचे लेबर असतील, तुमचे मटेरियल असेल, त्यानंतर तुमचे अदर जे काही एक्सपेन्सेस असतील, हे सर्व काय झाले, तुमचे रिसोर्सेस झाले. हे सर्व रिसोर्सेस कशाच्या याच्यात मेजर करायचे, तर मॉनिटरी म्हणजे पैशाच्या याच्यात मेजर करून त्याची एकत्रितपणे टोटल करून जी काही अमाऊंट येईल त्याला काय म्हटलं जातं आहे, कॉस्ट असं म्हटलं जातं. आता हे रिसोर्सेस कुठले, तर तुम्ही जे काही प्रोडक्ट तयार करत असताना यूज केले रिसोर्सेस फक्त त्या ठिकाणी काय केले जातात, मेजर केले जातात. हे एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणजे अकॉर्डिंग टू अँथोनी अँड वेल्सन यांच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, कॉस्ट इज द मेजरमेंट इन मॉनिटरी टर्म्स ऑफ द अमाऊंट ऑफ रिसोर्सेस यूज फॉर सम पर्पज. नंतर सेकंड डेफिनेशन्स आहे अकॉर्डिंग टू ICMA लंडन. ICMA लंडन यांच्यामध्ये काय म्हटले त्यांनी, द टर्म कॉस्ट ॲज द अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर्स इन्कर्ड ऑन ऑर ॲट्रिब्युटेबल टू अ स्पेसिफिक थिंग ऑर ॲक्टिव्हिटी. आता इथं त्यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की स्पेसिफिक थिंग किंवा ॲक्टिव्हिटीसाठी जे काही तुम्ही खर्च करणार, जे काही तुम्ही अमाऊंट पेड करणार, त्याला काय म्हटलं जाते, त्यांनी कॉस्ट असं म्हटलं जाते. म्हणजे काय, तुम्ही आता स्पेसिफिक थिंग किंवा ॲक्टिव्हिटी म्हणजे एखादं प्रोडक्ट म्हणजे काय तुमची झाली थिंग झाली किंवा ॲक्टिव्हिटी झाली, ती तयार करत असताना जो काही तुम्ही खर्च कराल त्याला काय म्हटलं जाते, त्या प्रोडक्टची कॉस्ट असं किंवा त्या स्पेसिफिक थिंगची किंवा ॲक्टिव्हिटीची कॉस्ट असे म्हटलं जाते. त्यानंतर पुढची डेफिनेशन्स आहे अकॉर्डिंग टू ऑक्सफर्ड डिक्शनरी. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते कॉस्टची डेफिनेशन काय, तर कॉस्ट इज द प्राइस पेड फॉर द समथिंग. कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट इज द प्राइस पेड फॉर द समथिंग म्हणजे एखाद्या वस्तूच्या बदल्यात आपण काहीतरी अमाऊंट त्याला पेड करतो, त्याला काय म्हटलं जाते, कॉस्ट असं म्हटलं जाते. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगता येईल की सपोज तुम्ही दुकानात गेल्यानंतर एखादा पेन तुम्ही खरेदी करत असाल, तर तो पेन तुम्ही फुकट घ्याल का, नाही, तो तुम्हाला तसं देईल का, नाही. तर त्या पेनच्या बदल्यात त्या पेनची तुम्हाला काहीतरी अमाऊंट पेड करावी लागेल. म्हणजेच काय, त्या पेनची सपोज अमाऊंट असेल 10 रुपये, तर ती अमाऊंट तुम्ही काय करता, त्याला ते 10 रुपये पेड करताय. म्हणजे त्या पेनची जी काय अमाऊंट आहे 10 रुपये, तिलाच काय म्हटलं जाते, कॉस्ट असं म्हटलं जाते. ह्या झाल्या कॉस्टच्या डेफिनेशन्स अकॉर्डिंग टू अँथोनी अँड वेल्सन, त्यानंतर अकॉर्डिंग टू ICMA लंडन आणि अकॉर्डिंग टू ऑक्सफर्ड डिक्शनरी यांच्यामध्ये. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे आपली कन्सेप्ट ऑफ कॉस्टिंग. आता कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्टिंग ही कॉस्टच्या पुढची स्टेप्स. कॉस्टिंग मीन्स काय, मेथड टू कॅल्क्युलेट कॉस्ट. काय, कॉस्टिंग मीन्स काय, मेथड टू कॅल्क्युलेट कॉस्ट. म्हणजे आपण कॉस्टचा अभ्यास केला की कॉस्ट ही कशी काढली जाते, म्हणजे त्याच्या मेथड्स काय, ते कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची, याचा अभ्यास करण्याचं म्हणजे काय, कॉस्टिंग होय. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं की कॉस्टिंगमध्ये काय केलं जाते, तर कॅल्क्युलेट कॉस्ट. कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर बघा एक उदाहरण देतो तुम्हाला की सपोज तुम्हाला पेनचं प्रोडक्शन्स करायचं असेल. आता पेनचं प्रोडक्शन्स करत असताना तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत, म्हणजे आता पेनचं प्रोडक्शन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लेबर लागणार, कामगार लागणार, ओके.
पेनचं मटेरियल लागणार, म्हणजेच त्याचं रॉ मटेरियल लागणार, आणि त्यानंतर अदर जे काही तुमचे किरकोळ एक्सपेन्सेस असतील ते सुद्धा त्या ठिकाणी लागणार. आता पेन बनवत असताना तुम्हाला लेबर किती, सपोज 2 रुपयाचे लेबर लागले, ओके, एका पेनसाठी. मटेरियल लागलं तुम्हाला 1 रुपयाचं, आणि अदर किरकोळ एक्सपेन्सेस तुम्हाला लागले 1 रुपयाचे. म्हणजे तुमची टोटल एक्सपेन्सेस म्हणजे सर्व इलेमेंट्स किती झाले, इलेमेंट्स सगळ्यात टोटलची इलेमेंटची किंमत किती झाली तर 4 रुपये. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सेलिंग करत असताना, ॲडव्हर्टाईज करताना जो काही एक्सपेन्सेस केला असेल तो त्या ठिकाणी पर्सेंटेज वाईजमध्ये काय करताय तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे काय, त्या ठिकाणी 1 रुपया तुम्ही ॲडव्हर्टाईजचा लावला, म्हणजे टोटल तुमची किंमत किती झाली 5 रुपये, आणि त्याच्यामध्ये तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्ही काय करू शकता, प्रॉफिट ॲड करू शकता. म्हणजे तुम्ही 10% प्रॉफिट ॲड केला तर त्या ठिकाणी तुमचे 0.5 रुपये येणार, त्या तुमचे 5 रुपये 50 पैसे, किंवा 20% ॲड केला तर तुमचं 1 रुपया येणार. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करताय, टोटल किंमत म्हणजे टोटल अमाऊंट काय करताय त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असेल. म्हणजेच काय, लेबरचे 2 रुपये, मटेरियलचे 1 रुपया, त्यानंतर अदर एक्सपेन्सेस 1 रुपया, ॲडव्हर्टाइजमेंटचा 1 रुपया, आणि प्रॉफिट तुमचा 1 रुपया. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची टोटल करून जी काही टोटल अमाऊंट तयार होते त्या अमाऊंटला काय म्हटलं जाते, कॉस्ट. म्हणजे ती त्या अमाऊंटची, त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची कॉस्ट ही असणार आहे. ती कॉस्ट किती असणार आहे तर 6 रुपये. म्हणजे हे सगळे कॅल्क्युलेशन करण्याची प्रोसेस जी काय असते तिला काय म्हटलं जाते, कॉस्टिंग असं म्हटलं जाते. मग त्यांनी म्हटले, कॉस्टिंग इज द टेक्निक्स अँड प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर और सर्विस रेंडर. इट इन्क्लूड्स ऑल द प्रिन्सिपल्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ कॅल्क्युलेटिंग कॉस्ट. म्हणजे त्याने काय म्हटले, कॉस्टिंग ही टेक्निक आहे, प्रोसेस आहे कॉस्ट ठरवण्याची. आता ही कॉस्ट ठरवत असताना काय करावं लागते, जे काही कॉस्टिंगचे प्रिन्सिपल असतील, रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील, याचा विचार करूनच आपल्याला ही कॉस्ट ही ठरवावी लागत असते. आता ह्या कॉस्टिंगच्या काही डेफिनेशन्स दिलेल्या आहेत त्या आपण अभ्यासू. त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन तुम्हाला म्हटलं की CIMA लंडन. अकॉर्डिंग टू CIMA लंडन यांच्यामध्ये काय म्हटले, कॉस्टिंग इज द टेक्निक अँड प्रोसेस असर्टेनिंग कॉस्ट. म्हणजे कॉस्टिंग काय आहे, एक प्रकारची टेक्निक आहे किंवा प्रोसेस आहे कॉस्ट फाइंड आउट करण्याची. कशी फाइंड आउट करायची, ह्या प्रकारची एक मेथड, टेक्निक, प्रोसेस, यालाच काय म्हटलं जाते, कॉस्टिंग असं म्हटलं जाते. त्यानंतर अकॉर्डिंग टू हार्डोल्ड जेम्स. हार्डोल्ड जेम्स यांनी काय म्हटलंय, कॉस्टिंग इज द प्रॉपर allocations of expenditures whereby reliable cost may be ascertained and suitable presented to be offered guidance to be procedure in control of their business. आता ह्या ठिकाणी त्याने काय म्हटले, जे काही तुम्ही एक्सपेंडिचर कराल, जे काही तुम्ही एक्सपेन्सेस कराल याचं काय केलं जाते, कॉस्टिंगमध्ये प्रॉपर अलोकेशन्स केले जाते. म्हणजे मग असे तुम्हाला म्हटलं की कॉस्ट फाइंड आउट करत असताना लेबरची कॉस्ट किती, लेबरचा खर्च किती, मटेरियलचा खर्च किती, किंवा अदर एक्सपेन्सेसचा खर्च किती, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात त्या ठिकाणी प्रॉपर अलोकेशन्स केले जातात. आणि त्यावरनं तुमची रिलायबल कॉस्ट म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर किती त्या ठिकाणी मटेरियल वापरलं, किती लेबर यूज केलं, म्हणजे त्या सगळे लेबर मटेरियल कशाच्या मॉनिटरी टर्म्समध्ये तुम्ही काय करताय, रेकॉर्ड करत असताय, आणि त्यावरनं काय करताय तुम्ही कॉस्ट ही असर्टेन करत असताय. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या बिझनेसची म्हणजे तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट किती आहे फाइंड आउट करून ती कॉस्ट जास्त झाली असेल तर ती कंट्रोल कशी करायची किंवा ती रिडक्शन कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टीची प्रोसेस तुम्हाला कॉस्टिंगमध्ये करावी लागते. म्हणजे ह्या झाल्या तुमच्या कॉस्टिंगच्या 2 डेफिनेशन, अकॉर्डिंग टू CIMA लंडन आणि अकॉर्डिंग टू हार्डोल्ड जेम्स. त्यानंतर पुढची आपली कन्सेप्ट आहे कन्सेप्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. आता जसं की कॉस्ट अकाउंटिंगचं इंट्रोडक्शनमध्येच तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन सांगली आहे, तरी थोडक्यात सांगतो की कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर कॉस्ट. कॉस्ट अकाउंटिंग काय एक प्रोसेस आहे
कॉस्टचं अकाउंटिंग करण्याची एक प्रोसेस आहे. आता हे कधी स्टार्ट होते? इट बिगिन्स विथ रेकॉर्डिंग इन्कम्स अँड एक्सपेंडिचर्स अँड एंड्स विथ प्रिपरेशन्स ऑफ पिरियडिकल स्टेटमेंट. कॉस्ट अकाउंटिंग कधी होते? जेव्हा रेकॉर्डिंग ऑफ तुमचे इन्कम अँड एक्सपेन्सेस होतात तेव्हा ते स्टार्ट होते आणि एंड तुमचं पूर्णपणे प्रिपरेशन्स ऑफ फायनान्शियल पिरियडिकल स्टेटमेंट झाल्यानंतर ते एंड होत असते. कॉस्ट अकाउंटिंगला असं बी म्हटलं जाते मेथड टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन. म्हणजे बघा आता मगाशी तुम्ही बघितले की कॉस्टिंगमध्ये काय केलं जाते तर मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग कॉस्ट. आता हे कॅल्क्युलेटिंग कॉस्ट म्हणजे जे काही कॅल्क्युलेट तुम्ही करत असतात, जे काही मटेरियल असतील, जे काही लेबर असतील, हे काय केलं जातं त्या ठिकाणी तुम्ही त्या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये घेत असतात. मग त्याचं प्रॉपर रेकॉर्ड इव्हिडन्स जे काय प्रॉपर रेकॉर्डिंग कशात केलं जातं आहे तर हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केलं जाते. म्हणून असं म्हटलं जाते कॉस्ट अकाउंटिंग इज द मेथड टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन्स. आता ह्या कॉस्ट अकाउंटिंगच्या काही डेफिनेशन्स आहेत त्या बघूया. कॉस्ट अकाउंटिंगची पहिली डेफिनेशन्स आहे अकॉर्डिंग टू वेल्डन. आता वेल्डन यांच्यामध्ये काय म्हटले? कॉस्ट अकाउंटिंग ॲज द क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग अँड अप्रोप्रिएट अलोकेशन्स ऑफ एक्सपेंडिचर्स फॉर द डिटर्मिनेशन्स of the cost of products or services, the relations of this cost to sales value and the ascertainment of profitability. आता कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय केलं जाते? रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन्स म्हणजे तुम्ही जे काही कॉस्ट ठरवत असताना डिटरमाइन करत असताना जी काही सर्व प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस काय केली जाते ह्या ठिकाणी रेकॉर्ड केली जाते, क्लासिफाय केली जाते आणि त्याचं प्रॉपर अलोकेशन्स केले जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर बघा तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करत असाल त्यासाठी लेबर लागतात. लेबरचं तुम्ही काय करता त्या ठिकाणी क्लासिफाईंग करतात. म्हणजे त्या ठिकाणी तुमचे स्किल लेबर असतील म्हणजे कुशल कामगार असतील, अकुशल कामगार असतील, सेमी स्किल लेबर असतील म्हणजे पर्टिक्युलर लेबरचं तुम्ही काय करता त्या ठिकाणी क्लासिफिकेशन हे करत असते. त्यानंतर मटेरियल म्हणजे कारचं प्रोडक्शन करत असताना तुम्हाला कोणकोणतं मटेरियल लागते ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काय करता त्या ठिकाणी एक प्रकारे म्हणजे क्लासिफिकेशन हे करत असते. म्हणजे काय वेगवेगळीकरण डिपार्टमेंट वाईज तुम्ही त्याचं काय करू शकताय एक प्रकारे क्लासिफाईंग हे करू शकत करताय. त्यानंतर रेकॉर्डिंग हे क्लासिफाईंग केल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग केलं जाते. रेकॉर्डिंग केल्यानंतर व्यवस्थितरित्या सुयोग्य म्हणजे व्यवस्थितरित्या त्याचं प्रॉपर अलोकेशन्स करताय आणि म्हणजेच काय तुमचे जे काय सर्व खर्च झाले असतील त्याचं व्यवस्थितरित्या तुम्ही काय करताय प्रॉपर अलोकेशन्स करताय आणि त्यावरनं तुमच्या प्रोडक्टची काय करत असताय तुम्ही कॉस्ट ही ठरवत असताय. आता त्याच्यामुळं काय होते त्याच्यावरनं तुमच्या बिझनेसची तुम्ही प्रॉफिटेबिलिटीसुद्धा काय करू शकताय असर्टेन हे करू शकता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर क्लासिफिकेशन केलं, प्रॉपर रेकॉर्डिंग केलं, प्रॉपर अलोकेशन्स केलं तर काय होते तुम्हाला वेस्टेज कुठं झाले किंवा वेस्टेज कॉस्ट म्हणजे मटेरियल तयार म्हणजे प्रोडक्शन तयार करताना कुठल्या गोष्टीचं जास्त वेस्टेज झालं आहे, कुठल्या गोष्टीची काही कमतरता आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय त्या ठिकाणी फाइंड आउट इझिली करता येतात आणि त्यावरनं त्या गोष्टी तुम्ही फाइंड आउट केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्त करून त्यावरनं तुमच्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी तुम्ही काय करू शकताय वाढवू शकताय. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू कोहलेर. कोहलेर यांनी सुद्धा तेच म्हटलंय की कॉस्ट अकाउंटिंग दॅट द ब्रांच ऑफ अकाउंटिंग ही सुद्धा काय आहे कॉस्ट अकाउंटिंग इट इज वन ऑफ द ब्रांच ऑफ अकाउंटिंग डिलिंग्स विथ द क्लासिफिकेशन, रेकॉर्डिंग, अलोकेशन्स, समरायझेशन्स अँड रिपोर्टिंग ऑफ करंट अँड प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट. कोहलेर यांनी सुद्धा म्हटलं काय ही एक ब्रांच आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जाते क्लासिफिकेशन केलं जाते, रेकॉर्डिंग केलं जाते, अलोकेशन्स केले जाते, समरायझेशन केलं जाते अँड रिपोर्टिंग ऑफ करंट अँड प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट जे काय तुम्ही कॉस्ट फाइंड आउट करत असते करंट अँड प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट त्याचं रिपोर्टिंग काय केलं जाते मॅनेजमेंटकडे केलं जाते. ह्या सगळ्या गोष्टी कशात केल्या जातात तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केल्या जातात. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग काय एक प्रोसेस आहे कशाची तर मेथड टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शनची. त्यानंतर पुढची आपली कन्सेप्ट आहे कॉस्ट अकाउंटन्सी. आता कॉस्ट अकाउंटन्सी म्हणजे काय होल ऑफ द स्टडी ऑफ कॉस्ट, कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय ह्या तिन्हींचा अभ्यास ह्या तिन्हीवरची पुढची स्टेप म्हणजे काय कॉस्ट अकाउंटन्सी होय. आता याच्यामध्ये काय केलं जातं कॉस्ट अकाउंटन्सी इज द ॲप्लिकेशन्स ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, मेथड्स अँड टेक्निक्स
to the science, arts and practice of cost control and the ascertainment of profitability. आता कॉस्ट अकाउंटिंग काय आहे? इट इज द ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल. हे एक प्रकारचं ॲप्लिकेशन आहे कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्सचं. त्याच्यामध्ये ज्या काही मेथड्स असतील, टेक्निक्स असतील, त्या ठिकाणी यूज केल्या जातात. आता कॉस्ट अकाउंटिंगला सायन्स असं सुद्धा म्हटलं जाते आणि आर्ट्स असं सुद्धा म्हटलं जाते. आता सायन्स असं का म्हटलं जाते, तर इट इज अ सायन्स बिकॉज इट इज अ बॉडी ऑफ सिस्टमॅटिक नॉलेज हॅव्हिंग सर्टेन प्रिन्सिपल्स विच अ कॉस्ट अकाउंटंट शुड बी पजेस फॉर प्रॉपर डिस्चार्ज ऑफ हिज रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सीला सायन्स असं सुद्धा म्हटलं जाते. तर का म्हटलं जाते, सायन्समध्ये जसे काही रूल्स असतील, रेग्युलेशन असतील, त्याचा बेस घेऊनच सगळ्या काही गोष्टी होत असतात. तसंच कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये सुद्धा ज्या काही रूल्स आहेत, जे काही प्रिन्सिपल आहेत, त्याचा यूज करूनच कॉस्ट अकाउंटंट काय करत असतो, सगळ्या काही प्रॉडक्टची कॉस्ट फाइंड आउट ही करत असतो. म्हणून कॉस्ट अकाउंटन्सीला काय म्हटलं जाते, इट इज अ सायन्स ऑल्सो म्हटलं जाते. त्यानंतर कॉस्ट अकाउंटन्सीला असं म्हटलं जाते, इट इज ॲन आर्ट. आता आर्ट म्हणजे काय, आता ह्या ठिकाणी काय म्हटले, इट इज ॲन आर्ट ॲज इट्स रिक्वायर्स द ॲबिलिटी अँड स्किल्स विथ विच अ कॉस्ट अकाउंटंट इज ॲबल टू अप्लाय द प्रिन्सिपल्स ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी टू व्हेरियस मॅनेजरल प्रॉब्लेम. म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सीला आर्ट्स का म्हटले, तर जो काही तुमचा कॉस्ट अकाउंटंट असतो, जे काही तुमचे मॅनेजरल प्रॉब्लेम्स निर्माण होतात, त्या ठिकाणी एक प्रकारे कुशलपणे व्यवस्थितरित्या ते प्रॉब्लेम काय करतो, सॉल्व करत असतो. जे काय अकाउंटिंगचे प्रिन्सिपल असतील त्याची मदत घेऊन तो काय करतो, व्यवस्थितरित्या कुशलपणे, चोखपणे, व्यवस्थितरित्या ते प्रॉब्लेम सॉल्व करत असतो. त्यामुळं त्याकडे ती जी काही कला असते, त्यामुळं कॉस्ट अकाउंटन्सीला इट इज अ सायन्स ऑल्सो असं सुद्धा म्हटलं जाते. आता ह्या कॉस्ट अकाउंटन्सी डेफिनेशन्स बघूया की डेफिनेशन्स ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी. अकॉर्डिंग टू द Institutes of Cost and Management Accountants, London has defined cost accountancy means the application of costing and cost accounting principles, methods and techniques to the science, arts and practice of cost control and the ascertainment of profitability. It includes the presentations of information derived therefrom for the purpose of managerial decision making. जे कॉस्ट अकाउंटन्सी म्हणजे काय, एक प्रकारचे जे काही तुमचे ॲप्लिकेशन, कॉस्टिंगचे ॲप्लिकेशन्स आहेत, कॉस्ट अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स आहेत, ह्या सर्व गोष्टींच्या मेथड्स, टेक्निक्स, ह्या सर्व गोष्टी यूज करून तुमच्या पर्टिक्युलर प्रोडक्टची कॉस्ट डिफाईन करणे. आणि त्याचबरोबर त्याला काय म्हटलं, कॉस्ट अकाउंटन्सीला इट इज अ सायन्स अँड इट इज अ आर्ट्स ऑल्सो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या रूल्सचा, सगळ्या प्रिन्सिपलचा यूज करून तुम्ही तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट ठरवत असताय. आणि ती कॉस्ट ठरवत असताना कॉस्ट कशी कंट्रोल करायची आणि कॉस्ट कशी रिडक्शन्स करायची, ह्या सगळ्या गोष्टी ठरवून करण्याचं जे कॉस्ट अकाउंटंट काम करत असतो, त्यावरनं तुमच्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी त्या ठिकाणी तुम्ही असर्टेन करताय. म्हणजे कॉस्ट कंट्रोल करून, आणि त्याचबरोबर कॉस्ट कंट्रोल करत असताना तुम्ही केला तो कसा कमी करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये करत आहे. आणि त्यावरनं तुम्ही तुमचे मॅनेजरल डिसिजन्स हे घेत असताय. थोडक्यात हेच आपल्याला कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढील तुम्हाला चार्ट दिलेला आहे कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी. ज्या काही तुम्ही कन्सेप्ट बघितले आहेत, ह्या सगळ्या कन्सेप्टचा एक चार्ट्स तयार केलेला आहे. आणि त्या चार्ट्समध्ये तुम्हाला कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय आणि कॉस्ट अकाउंटन्सी म्हणजे काय, याचं थोडक्यात तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. आता ह्या ठिकाणी कॉस्ट म्हणजे काय म्हटले, कॉस्ट इज द कॉमनली डिफाईन ॲज द सॅक्रिफाईड रिसोर्सेस फॉर द पर्टिक्युलर थिंग. त्यानंतर त्यांनी काय म्हटले, cost can be of anything which is measurable in terms of meaning. म्हणजे
कॉस्ट म्हणजे अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट जी काय कशात मेजर केली जाते, टर्म्स ऑफ मनीमध्ये मेजर केली जाते. त्यानंतर कॉस्टिंग म्हणजे काय म्हटलं आहे, कॉस्टिंग इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग द कॉस्ट. कॉस्ट ठरवण्याची एक प्रक्रिया म्हणजे कॉस्टिंग होय. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग इज बेसिकली द नेक्स्ट स्टेप टू द कॉस्टिंग. म्हणजे काय, कॉस्टिंगच्या पुढची स्टेप म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग होय. आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, दिस टर्म्स इज ओव्हर अँड अबव कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग झाल्यानंतरची पुढची टर्म काय आहे, तर कॉस्ट अकाउंटिंग होय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये शिकायच्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ कॉस्टिंग आणि कन्सेप्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग आणि कन्सेप्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंगचे ह्या थोडक्यात काय ह्या कन्सेप्ट आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. थँक्यू.